जर तपासणी केली तर सहजच काय होईल मग. म्हणून साधू संतांच्या संगतीत गेल्यावर आपण पहिलं काय करायला पाहिजे, काढायला पाहिजे. आता आपला नवा माल आता न गहू येणार आहे तर ज्वारी येणार आहे, मग आपण कणगीतलं जुनं काढतो का नाही नवं टाकण्यासाठी, का त्याच्यातच टाकतो, त्याच्यात टाकीत नाही. तसं आपण संताकडे गेल्यावर आपलं तिकडं लयच भरलेलं येईन ते, आणि ते भरलेलं असल्यावर मग त्याच्यामुळे आपल्या काय होत नाही, ध्यानात राहत नाही. म्हणून ते आधी काय करा, ते म्हणजे द्वैताची झाडणी आणि गुरुईनं ज्ञान. ती झाडणी केल्या बिगर आपल्याला ज्ञान होणार नाही. ज्ञान व्हायचं का आहेच, ते व्हायचं नाही, ते कुठून आणायचं नाही. संत आपलीच वस्तू आपल्याला दाखवतेत, पण कशानं दाखवतेत, विचारानं दाखवतेत. आणि त्या विचारावर जर आपण आरूढ झालोत संताच्या विचारावर, तर मग आपले बी काय येईन वस्तू, ती ध्यानात येईन. मग विचार काय करायचा आपल्याला, आपल्याला काय विचार सांगतात ते असं अवतारलं भावतारलं कथा सांगत नाही. ते म्हणतात किती जरी कथा सांगितल्या तर बुद्धीचा काय होईन, मग स्वतः होईन. मग कोणाची कथा आहे का, आपली कथा आहे का, की आपली कथा काय, की ते म्हणतात हे जे तुम्हाला शरीर भेटलेलं आहे तर हे कशाचं भेटले, हे 5 वस्तूचं भेटले. इथं काय येतं, फक्त 5 वस्तू येतात. मग एक जर पिंड पंचमहाभूताचा आहे तर मग ब्रह्मांड कशाचं, पंचमहाभूताचं. जसं महाराज म्हणतात असते बसल्या बसल्या हिशोब लागतो, बिगर साखरे आणल्याला, बिगर उदबत्ती आणल्याला काहीच आणायचं काम नाही. आणि ठाईच बैसून म्हणले, ते ठाईच बैसूनी करा एकचित्तन आवडी अनंत आळवा. इथं जाग्यावर बसल्या बसल्या पंढरपूरला जायची गरज नाही. मग पंढरपूरला जाऊ नये असं नाही बरं का, 4 धामाला जायची गरज नाही. आता जाऊ नये असं नाही, इथं उपवास करायची गरज नाही, करू नये असं नाही, पूजा करायची गरज नाही, करू नये असं नाही. म्हणजे त्यानं सांगितलंय तसं, पण आपण म्हणतो मग त्यानं करायचंच नाही सांगितलं मग करूच नाही, करू नये असं नाही. ज्याला ज्याला जे जे होईन त्यानं ते करावं. आता आपल्याजवळ पैसे असल्यावर 4 धामाला जायला काय हरकत नाही, पण आपल्याजवळ पैसेच नाही तर याजानं तिने गेली म्हणून आपण जायचं, ते आपण याजानं काढून जायचं, तिथं पैसे येतं आणि आपण कशानं काढून जायचं, याजानं काढून जायचं. आपल्याला फेडता फेडतात नाकीनं येते आणि आपलं शरीर बी सुटन, आणि मग आपला काय फायदा होईन का नाही. म्हणून तिनं केलं म्हणून आपण करायचं नाही. आपण कसं करायचं, परमार्थ त्यानं केला म्हणून करावा का आपल्या ध्यानात यावा म्हणून करावा, आपल्या ध्यानात येऊन करा. ती गेली कीर्तनाला म्हणून आपल्याला बी काय व्हायचंय, जायचंय. ती गेली प्रवचनाला म्हणून आपल्याला बी जायचंय असं नाही. आपल्याला साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला याचा काय घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. आणि लाभ घेऊन काय व्हायचंय, मोकळं व्हायचंय. संत मोकळं झालेले आहेत आणि आपल्याला बी काय करतात, मोकळं करतात. आणि जे मोकळं करीत असते त्याच्या संगतीत काय करा, जावा. आणि त्याच्या संगतीत गेल्यावर आपण बी काय होत असतो, मोकळं होत असतं. ती म्हणते तिथं काय, ते माझं काय आहे, तिथं प्रसाद नाही, तिथं उदबत्ती नाही, त्याच्या देवाचं रामाचं नाही, त्याच्या सीताचं नाही, असं त्याच्यात काय नाही, असं नाही. पण देवाचं सांगितलं, देवाच्या कथा सांगितल्यानं आपलं काय होणार आहे, काय भेटन का आपल्याला त्याच्यामध्ये, काय भेटणार नाही. की राम कुठे गेले, वनवासाला गेली, आपल्यावर पाळी आली का ती, मग आपण चांगली का राम चांगली, त्याच्यावर काय आली, वनवासाला जायची पाळी आली ना आपण घरातच येत म्हणल्यावर आपण किती आनंदात, त्यानं ते वनवास आनंदानं स्वीकारला. त्या सीतामाई त्याच्या मागं गेल्या का कशा, त्यानं वनवास आनंदानं स्वीकारला ना आपण तर किती आनंदात येत, तरी आपल्याला काय वाटत नाही, आनंद वाटत नाही. आणि साधू संत आपल्या आनंदावर आपल्याला काय करतात, जाग करतात. की ते म्हणले आयुष्याच्या साधने सचित आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे करपावलं कुणी दिदला. की आपल्याला सत का आहे, चित का आहे, आनंद का आहे, हे आपल्या स्वरूपावर साधू संत काय करून देतात, जागा करून देतात. की कशावर जागा व्हा म्हणतात, ते स्वरूपावर जागा व्हा. आणि तुमच्या स्वरूपावर तुम्ही जागे झाल्यावर तुम्हाला काही दुःख राहणार नाही.
तुम्ही स्वरूपा आपण ते म्हणले कैसे घरात घरकुल केले नेने अंधारनं उजळले धडता अंधार बी नाही आणि धडतं उजाळलेलं बी नाही. आपण अशा स्थितीत आहेत म्हणून आपल्याला काय भोगावं लागतंय दुःख भोगावं लागतंय. आणि आपण जर संताकडे गेलोत तर मग आपण काय होत असतो जागे होत असतो. मग कशावर जागे आपण जागे नाहीत का जागे आहेत पण कशावर ह्या पसाऱ्यावर घरावर जागे येतं पोरावर जागे येतं पैशावर जागे येत कपड्यावर जागे येतं केसावर जागे येतं पांढरे झाले तर काळे केले. साडी आता सक्रातीला घेतल्या का नाही साड्या कशा घेतल्या पुन्हा हिच्या तिच्या पाहून का कशा तिनं आणली तशीच. पण आपण ध्यानात घेतलं का ते कापूसच आहे आणि कापूस जर ध्यानात घेतला तर तिनं आणली तशी घ्यावं वाटन का घ्यावात नाही वाटायची घ्यावात नाही वाटायची का मग की ते काय आहे कापूस आहे. आताच महाराजानं सांगितलं की काय तिळी यावा देव तिळी यावा का जीव तिळी यावा. आणि आपल्याला कोण तिळी यावा वाटते आपण यायच्या त्याच्या हातावर घालून काय काय बोला म्हणतो गोड बोला. आणि ते कधी गोड होते ना आपल्या संग आपण कधी गोड वाटतो ना त्याला आपण कधीच त्याला गोड वाटत नाहीत. आपल्याकडं जे माल आहे त्या मालामुळे आपण त्याला गोड लागतो का आपण गोड लागतो त्याला आपण गोड लागलो तर असतो तर त्याला म्हातारपणात बी गोड लागला असतो. ज्या अर्थी म्हातारपणात गोड लागत नाही हे आपला मूर्खपणा. आपण काय घ्यावा ध्यानात घ्यावा. आपण पाहतो म्हाताऱ्या माणसाचं नाही महाराज तर म्हणते की म्हाताऱ्या माणसाच्या काय गेलं पाहिजे भेटीला गेलं पाहिजे आणि त्याच्या भेटीला गेल्यावर आपल्याला अनुभव येत असतो त्याची काय स्थिती चाललेली त्याची आज चालली आपली उद्या काय होणार आहे आपल्यावर येणार आहे ही पाळी. म्हणून ही पाळी जर टाळायची असली तर मग कोण तिळी यावा देव तिळी यावा. आणि मग देव तिळी आल्यावर मग काय होत असतं मग गोड होत असतं. आणि याच्यात किती जरी गोड केलं तिळगुळ देऊन तर ते गोड होत नाही. म्हणून जीवाच्या नादी लागू नाही कशा पैशाच्या बी नादी लागू नाही घराच्या बी नादी लागू नाही. आपण कशाच्या नादी लागलेले आहेत पैशाच्या नादी जास्त आहेत. आपण कसे येते कुणी कोण याला काय प्रयत्न करावा लागते सरी बुद्धी कुठं घातली आपण पैशातच घातली काय करून काय होईन. म्हणून ते मग ते जहर सर्व सिद्ध आहे तवरी आपले सोहित पाहे हात चालवाया पाय. आपलं शरीर चांगले तर का आपलं हित करून घ्यावा का पैसे कुणी कुणी येते पावा. आणि आपलं कशात चाललं आपलं सगळं पैसे कुणी कुणी येते. आता पैसे येणारे जाणारे आहेत ते आपण येणारे जाणारे नाहीत. आपण काय घ्यावा ध्यानात घ्यावा शरीर येणारं जाणार आहे. शरीराचा जन्म होतो म्हणून शरीर मरत आहे. आपला जन्म होत नाही आपण मरत नाहीत असं काय घ्यावा आपण ध्यानात घ्यावा. संत आपल्याला इतकंच शिकित आहेत बाकीचं काही शिकित नाही. त्याची शिकवण काय आहे ते खऱ्यावर जागेत आणि आपण कशावर जागेत आपण खोट्यावर जागेत. आणि आपण साधे संताच्या संगतीत जर गेलो तर आपण बी काय होतो खऱ्यावर जागे होते ना. आपल्याला भाव कळन आपला भाव काय आहे. आपण बेभाव गेलेले तर कोणाच्या संगतीत जीवाच्या संगतीत. आणि आपण जर संताच्या संगतीत आलो तर आपली काय वाढन किंमत वाढन नाही आपली किंमत काय आहे आपल्याला काय होईल कळन. संताच्या संगतीत किंमत कळत असती म्हणून कोणाची संगती करा संताची संगती करावी. इथं सांगितलेलंच आहे की बैसता संताची संगती कळू आले कमळापतीनं आपले कोणीच नवती. निश्चयची ती दरड झाला. आपण जर संताच्या संगतीत गेलोत तर मग आपली किंमत आपल्याला काय होत असती कळत असती. म्हणून महाराज म्हणते देखे सारा सार विचारिता आणि भ्रांती ते पाहे असं आता की ही तुला काय झालेली आहे भ्रांत झालेली आहे. आणि ही भ्रांत कुठं निघत असती जे निभ्रांत आहेत. मग निभ्रांत कोण असते संत असते. संताला काय नसती भ्रांती नसती ना. आपण त्याच्या संगतीत जर गेलो तर आपली बी भ्रांती राहणार नाही. आणि आपण जर यायच्या भ्रांताच्या संगतीत राहिलो तर आपली भ्रांती वाढेल का भ्रांती जाईल. ते म्हणले जवळ संसार वाढे आणि तव दुःख गाढे आणि सांगावा कोणापुढे. मग आपल्याला सांगायला नाहीत का. आपण जर संतापुढे सांगितलं तर संत निश्चितच आपल्याला याच्यातून काय करतील वेगळं करतील. संतालाच याच्यातून वेगळं करता येते बाकीच्याला याच्यातून वेगळं करता येत नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त संगती कोणाची करा संताची करा. तिकडं मन काढा कुणीकडं लावात इकडं लावा. ते कबीरदास महाराज म्हणते इकडं इधर काव खाडना आणि इधर लगाना.
म्हणजे ते म्हणते जसं ते आपण मिरच्याचं रोप कुंकड काढून कुंकड लावतो, वाफ्यातलं काढतो, कुठं लावतो, सरीला लावतो. पण कधी लावतो ते रोप? कधी लावतात आपण? झाडग्यात का कधी बी? आणि झाडग्यात लावलं तर मग काय होतं? ते लागत. कधी बी लावल्यावर ते लागत नाही बरं का. म्हणून आता ह्या एकादशीचे त्या एकादशीला का, ह्या एकादशीचे त्या एकादशीला म्हणल्या ध्यानात येईन का आपल्या? सतत काय करावं लागन? त्याचं चिंतन करावं लागन. इतकं इथं ऐकिलंच इतकं नाही, हे ऐकिल्याला आपल्याला घरी गेल्यावर याचं मनन करावं लागन. कधी करावं लागन? पुन्हा सतत. जसं त्या मिरच्या झाडग्यात लावल्या, सारखा पाऊस पडत असतो झाडग्यामध्ये, तसं आपल्याला याचं सतत काय करावं लागन? चिंतन करावं लागन, मनन करावं लागन, निधी ध्यास करावा लागन, याचा ध्यास धरावा लागन. ध्यास धरलेली वस्तू ध्यानात राहत असते. ध्यानात ठेवा तुम्ही. आपण कशाचा बी आपल्याला ध्यास असला, आपल्याला पैशाचा ध्यास असल्यावर आपण गावाला गेलो तरी कोणा डब्यात येत ध्यानात राहतात का नाही? डब्यात येत, साडीच्या घडीत येत, याच्यात असे असे ठुलेले आहेत, तिथून सांगतो आपण त्याला घरी हे असं असं आहे म्हणून. काय आहे त्याचा? ध्यास आहे. आणि याचा काय नाही? ध्यास नाही. ते आपल्याला महत्त्वाचं वाटलं. हे काय वाटणं? महत्त्वाचं वाटणं. महत्त्वाचं वाटणं म्हणून आपल्या ध्यानात राहीना का? ध्यानात राहणार नाही? ध्यानात राहत नाही म्हणा तर काहीच राहू नाही ध्यानात आपल्या. मग आपल्याला बाकीचं कसं राहतं? ध्यानात राहतं. त्याचा काय आहे आपल्याला? ध्यास आहे. याचा काय नाही? ध्यास नाही. याचा ध्यास धरला ध्यानात राहणार नाही. हे बी काय राहीन? ध्यानात राहीन. पण हे ध्यानात राहिलं जर तर आपल्या काय फायद्याचं आहे. आणि ते जर ध्यानात राहिलं तर ते इथं राहणार आहे. आणि आपल्याला हे शरीर सोडावं लागणार आहे आणि दुसऱ्या शरीरात जावं लागणार आहे. पण हे शरीर भेटणं असं नाही. ते म्हणले शेवटची पाळी एक मनुष्य देह. ही शेवटची पाळी आहे. मनुष्य देह कसा आहे? शेवटची पाळी आहे. सगळ्या येवने आपण धुंडून आलेलो आणि आता पुन्हा हे देह संपला की आपल्याला पुन्हा येवण्या धुंडावा लागणार आहेत. याची काळजी आपल्याला कुठे घ्यावा लागेल? इथंच घेता येते. बाकीच्या याच्यात ही काळजी घेता येत नाही. लेकरं बाळ कुठं बी होते, नवरा कुठं बी भेटन, बायको कुठं बी भेटन, संसार कुठं बी होईन, घर कुठं बी भेटन. पण परमात्मा कुठं बी भेटणार नाही. तिथं नाही का परमात्मा? आहे. परमात्मा इतर देहातल्या जीवात बी आहे. पण तिथं परमात्मा मी परमात्मा आहे असं ध्यानात घेण्याची काय नाही? सोय नाही. इथं काय आहे? सोय आहे. हे शरीर कसं काय भेटलेलं आहे आपल्याला? साधन भेटलेलं आहे. हे डोळा रूप पाहायचं आपल्याला साधन भेटलेलं आहे. कान आपल्याला ऐकायचं साधन भेटलेलं आहे. नाक आपल्याला श्वास घ्यायचं साधन भेटलेलं आहे. मन एक आपल्याला हे विचार करायचं काय भेटलेलं आहे. बुद्धी आपल्याला विचार करायची साधन भेटलेलं आहे. आणि ह्या साधनानं आपल्याला साध्य करून घ्यायचं. आणि इथं साध्य होतच आणि बाकीच्या देहात हे साध्य होत नाही. तिथं शरीर भेटलं नाही का? तिथं इंद्रिय भेटले नाही का? भेटले. पण ते इंद्रिय खासाठी भेटलेले आहेत ते. आणि इथं खासाठी बी भेटले आणि ध्यानात घ्यासाठी बी भेटले. म्हणून ह्या देहा इतकं श्रेष्ठ काही नाही. म्हणून ते म्हणले ह्या देहामध्ये काय करून घेता येतं आपल्याला? साध्य करून घेता येतं. हे एक काय भेटलेलं आहे आपल्याला? साधन भेटलेलं आहे. म्हणून आपण इथंच काय करून घ्यावा? साधन घ्यावा. साधन करून मोकळं व्हावा. संसार कधी बी होत असतो. संसारामध्ये गुत जात जाऊ नये. संसार करू नाही का गुतू नाही? ते म्हणले पक्षी अंगणी उतरती. आणि ते काय गुंतून राहती? ते अंगणात येतेत खातेत. ते म्हणतात का अंगण आमचं आहे? ते त्याच्यात गुतत नाही. तर आपण त्याच्यात काय झालो? घर आपलं आहे का कोणाचं? आपण काय म्हणतो? कोणाचं आहे म्हणतो? आपलं आहे. बरं आपल्याला अनुभव नाही का याचा? आपल्या मागचे काय म्हणत होते? कोणाचं आहे? आपलं आहे. आणि ते गेल्यावर कोण म्हणायला आपलं? मागचे कशाला म्हणतील? पुढचे म्हणायले. आता आपण गेल्यावर पुढचे म्हणते ना आपले. म्हणजे याला आपलं आपलं कोण कोण म्हणत आलं आणि सोडूनच गेले का कसे? आणि ते घर म्हणलं का कधी आपल्याला आपलं? आणि ते बिचारं जाग्यावर राहिलो नाही म्हणून. आणि आपण आपलं म्हणून आपल्याला राहायला त्याच्यात अधिकारी नाही. आपल्याला हे सोडून काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे. आणि मग आपल्याला जर साधं आपल्याला गावाला जर जायचं असलं
आता मला काल त्या याला जायचं होतं, रोहिण्याला कार्यक्रम होता माझा, तिथं जायचं होतं. मी आधी गेलते तर तिथं बट्ट्या होत्या. मग त्या मला बट्ट्या आवडत नाहीत म्हणून मी काल माझी भाकर संग नेली, की म्हणलं आपल्याला काय होत नाही, ते आवडत नाही म्हणून भाकर काय नेली, सोबत नेली. मग आपल्याला कुठं जर जायचं असलं तर आपण भाकर काय नेतो, सोबत नेतो. पण आता आपल्याला हे चटच सोडून जायचं, याच्यासाठी आपण काय केले, याच्यासाठी लागन ना काही. आपल्याला साधं हे घर सोडून एक दिवस जायचंय तर आपल्याला आपल्या भाकर काय लागती, सगळं लागती. आणि आता हे कायमचं सोडून जायचंय तर मग आपल्याला काहीतरी काय केलं आपण याच्यासाठी. आपण हे घर कमिण्यासाठी पैसा कमिला, घर बांधलं, वावर कमिलं, पण आपल्यासाठी आपण काय केलं. आपल्याला आता हे सोडून गेल्यावर आपल्याला काहीतरी लागन ना. मग याच्यासाठी आपण काही शिदुरी, मग याच्यासाठी शिदुरी काय, नामस्मरण याच्यासाठी काय शिदुरी. आणि तेच आपण नेमकं केलं नाही. आपल्याला बाकीच्यात कशाचंच बंधन नाही. आता सुतक पाड्यावर काय काय करीत नाहीत बरं. हा काम काही करणं नाही, सगळंच करणं हे निस्ता देव देव नाही. काय करीत नाहीत. सुतकामध्ये घर बांधलं नाही का, बांधलं. सुतकामध्ये भाकर खाल्ली नाही का, सुतकामध्ये कपडे घातले नाही का, काय केलं नाही सुतकामध्ये. आणि फक्त काय नाही केलं, देवपूजाच नाही केली. म्हणजे आपण जे करायचं तेच केलं नाही आणि बाकीचं सगळं केलं. म्हणून कशा नामस्मरणाला सुतक असतं का. आणि त्याच्यातच काय केलं आपण, बंधन केलं. मग कशात बंधन आणि कशात मोकळं हे कुठं कळत असते, हे साधू संतांच्या संगतीत कळत असतं, हे इतराच्या संगतीत कळत नसतं. म्हणून कोणाची करावा संगती, संताची संगती करावं. संताच्या संगतीत केल्यावर जसं आहे तसं लक्षात येत असतं. आणि जसं आहे तसं लक्षात आल्यावर आणि साधू संत आपल्याला सोप्या भाषेत सांगतात. आता मला काय लिहिणं नाही, मी म्हणलं महाराज मला लिहिणं नाही. ते म्हणले लिहिणं काय करायचं, तुम्हाला काय डॉक्टर व्हायचंय का, तुम्हाला मास्तर व्हायचंय का, तुम्हाला वकील व्हायचंय, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला फक्त काय घ्यायचंय, कळून घ्यायचं. कळून म्हणले कोणाला बी घेता येतं. कळून घ्यायचं कोणचं अवघड आहे, त्याला लिहिणं लागत नाही. नामस्मरण करायला लिहिणं लागतं का, आणि ते त्याला बंधन आहे का कधी.